काय पाहिजे आपल्याला? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. तर आपण ऑलरेडी पाहिलेला बघा पॉईंट हा. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर आपण डिस्कस केलेला आहे. आपण प्रिव्हियस जर तुम्ही व्हिडिओज पाहिला तर तुम्हाला समजून जाईल की आपण वेक्टरचं मल्टिप्लिकेशन 3 प्रकारे सांगणार होतो या ठिकाणी. ओके, सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं होतं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, जो आपण केस डिस्कस केलेला आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रिअल नंबर. हा केस आपण पाहिलेला आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रिअल नंबर. त्यानंतर सेकंड केस आपण डिस्कस केला होता मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय अ स्केलार फिजिकल क्वांटिटी. स्केलार फिजिकल क्वांटिटी या 2 गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. जेव्हा एखाद्या वेक्टरला रिअल नंबरनं मल्टिप्लाय करतो, मग तो रिअल नंबर आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केला होता, निगेटिव्ह असेल किंवा या ठिकाणी 0 कन्सिडर केला. ओके, तर या केस आपण त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आज ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर आणि या केसमध्ये आपल्याला जो प्रोडक्ट मिळत होता म्हणजे एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जेव्हा एका पॉझिटिव्ह रिअल किंवा निगेटिव्ह रिअल नंबरवर आपण ऍडिंग करत होतो, त्यावेळी जो प्रोडक्ट आपल्याला मिळत होता तो प्रोडक्ट ऑलवेज काय होतं? एक वेक्टर क्वांटिटी होतो. तो न्यू वेक्टर्स आपल्याला मिळत होता. प्रोडक्ट ऑलवेज काय होता? एक वेक्टर क्वांटिटी होतो. त्यानंतर सेकंड केसमध्ये आपण डिस्कस केलं होतं जेव्हा एखाद्या वेक्टरचं आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस कुणाबरोबर मल्टिप्लिकेशन करतो? का स्केलर फिजिकल क्वांटिटीबरोबर मल्टिप्लिकेशन करतो. तर या मल्टिप्लिकेशनचा जो प्रोडक्ट असतो, सो दिस प्रोडक्ट इज ऑलवेज काय असतं या ठिकाणी? वेक्टर क्वांटिटी असतं. प्रोडक्ट इज ऑलवेज अ वेक्टर क्वांटिटी. ती ऑलवेज एक वेक्टर क्वांटिटी असतं. ओके, तर थर्ड केसमध्ये एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन दुसऱ्या वेक्टर बरोबर करायचं आहे आपल्याला. हा थर्ड केस आपल्या ठिकाणी डिस्कस करायचा आहे, जो की आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. ओके, तर फिजिक्समध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला या पद्धतीचा क्वेश्चन्स या ठिकाणी येतात. ओके, तर त्यावेळेस 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन एक्झॅक्टली कशा पद्धतीनं केलं जातं हा केस आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय मल्टिप्लिकेशन ऑफ वन वेक्टर बाय अनदर वेक्टर. एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण दुसऱ्या वेक्टर बरोबर करणार आहोत. तर त्या मल्टिप्लिकेशन करण्याच्या 2 मेथड्स आहेत. ओके, थर्ड केसमध्ये आपण डिस्कस करत असताना आपण 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन पाहणार आहोत. आणि मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर वन वेक्टर बाय द अनदर वेक्टर, त्याच्या किती मेथड्स आहेत? 2 मेथड्स आहेत. ओके, तर मल्टिप्लिकेशन ऑफ वन वेक्टर बाय अनदर वेक्टरच्या किती मेथड्स आहेत? 2 मेथड्स आहेत. सो 2 मेथड्स. ओके, तर या 2 मेथड्स काय काय सांगतात आपण या ठिकाणी बघूयात. सगळ्यात पहिली जी मेथड आहे, व्हेरी फर्स्ट. ओके, आपल्याला एक वेक्टर दिलेला आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट वेक्टर. या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण या सेकंड वेक्टर बरोबर करतो. फर्स्ट वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण एक सेकंड वेक्टर बरोबर केलं. या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा जो प्रोडक्ट आहे, या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा जो प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट जर आपल्याला स्केलार फिजिकल क्वांटिटी मिळालं, तर याला म्हणायचं स्केलार प्रोडक्ट. त्यामुळे आपण याला स्केलार प्रोडक्ट म्हटलं. ओके, तर एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण दुसऱ्या वेक्टर बरोबर करतो त्याच्या किती मेथड सांगितलं? आपण 2 मेथड सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली जी मेथड आहे, पहिली मेथड काय सांगतो? जेव्हा आपण एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन या दुसऱ्या वेक्टर बरोबर करतो किंवा 2 वेक्टरचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, त्या मल्टिप्लिकेशनचा प्रोडक्ट जर आपल्याला स्केलार फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? स्केलार प्रोडक्ट म्हटलं जातं. ओके, सेकंड केसमध्ये पाहतो आपण या ठिकाणी. सेकंड जी मेथड आहे ती, समजा हा पहिला वेक्टर आहे. ओके, आणि या पहिल्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण या सेकंड वेक्टर बरोबर केलेलं आहे. ओके, आणि या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा जो प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट जर मला वेक्टर फिजिकल क्वांटिटी जर मिळालं, तर या प्रोडक्टला वेक्टर प्रोडक्ट म्हटलं जातं. कुठला प्रोडक्ट असतो? हा वेक्टर प्रोडक्ट असतो. ओके, ठीक आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ वन वेक्टर बाय अनदर वेक्टर परत आपल्याला 2 केसमध्ये स्टडी करायचा आहे. तर पहिला केस कुठला असेल? स्केलार प्रोडक्ट असेल. याला स्केलार प्रोडक्ट काय म्हणलं? तर 2 वेक्टरचा प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला कुठली क्वांटिटी मिळाली? स्केलार क्वांटिटी मिळालं, म्हणून आपण याला काय म्हणलं? स्केलार प्रोडक्ट म्हटलं. याला आणखीन एक दुसरं नाव आहे. जेव्हा आपण 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो त्याच्यामध्ये आपण एक डॉट यूज करतो.
या दोन वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपण डॉट हे साइन यूज केलेला आहे. सो ह्या स्केलार प्रोडक्टला आपण आणखीन एक नाव दिलेलं आहे, तो आहे डॉट प्रोडक्ट. स्केलार प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डॉट प्रोडक्ट. याला डॉट प्रोडक्ट कशामुळे म्हटलेलं आहे, कारण की या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन साठी आपण जे साइन यूज केलेलं आहे ते कुठलं साइन आहे, डॉट साइन आहे. दोन वेक्टरच्या मध्ये आपण डॉट यूज केलेला आहे, म्हणून याला डॉट प्रोडक्ट देखील म्हटलं जातं. सो दिस स्केलार प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डॉट प्रोडक्ट. ओके, जर मी या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं तर एक्झाम्पल काय मिळेल बघा. या ठिकाणी समजा मी या ठिकाणी एक्झाम्पल सांगतो, या स्केलार प्रोडक्टचं एक्झाम्पल सांगतो. समजा फोर्स हा पहिला वेक्टर घेतला. ओके, दोघांच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपण कुठलं साइन यूज केलं, डॉट हे साइन यूज केलं. आता जो सेकंड वेक्टर घेतलेला आहे तो या ठिकाणी मी डिस्प्लेसमेंट वेक्टर घेतला. फर्स्ट वेक्टर फोर्स, सेकंड वेक्टर डिस्प्लेसमेंट वेक्टर, आणि या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो जर मला वर्क ही क्वांटिटी मिळते, या दोघांचा फोर्स इन डिस्प्लेसमेंट काय असतं, वर्क, तरी वर्क कुठली क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी आहे. म्हणजे या दोन वेक्टरचा जो मल्टिप्लिकेशनचा प्रोडक्ट आहे ती आपल्याला कुठली क्वांटिटी मिळालेली आहे, स्केलार क्वांटिटी मिळालेला आहे. म्हणून या प्रोडक्टला काय म्हणलं आपण, स्केलार प्रोडक्ट, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डॉट प्रोडक्ट, कारण या दोन वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपण डॉट यूज केलेला आहे. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला एक स्केलार प्रोडक्ट डिस्कस करायचं आहे. त्या सेकंड केसमध्ये जे आपण दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं आणि दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं असता जो प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे तो एक थर्ड वेक्टर मिळाला, आपल्याला एक नवीन वेक्टर क्वांटिटी मिळालेला आहे. इथं फक्त स्केलार आहे, स्केलारला फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं. याला डायरेक्शन नसते, नो डायरेक्शन, डायरेक्शन नाही झंझट गेलो आपलं. एवढं म्हणजे इझीएस्ट आहे, आपल्याला इझिली अंडरस्टँड होऊ जाईल ह्या स्केलार प्रोडक्ट एक्झॅक्टली काय असतो. आता दुसऱ्या केसमध्ये आपण पाहतोय की जेव्हा दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं असता प्रोडक्ट देखील आपल्याला एक वेक्टर क्वांटिटी मिळतो, थर्ड वेक्टर मिळतो. म्हणजे जो आपल्याला थर्ड वेक्टर मिळालेला आहे तो वेक्टरला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज काय असतं, डायरेक्शन, या दोन गोष्टी असतात. म्हणजे आपल्याला जो प्रोडक्ट जो मिळणार आहे त्या प्रोडक्टची, जो प्रोडक्ट म्हणजे जो नवीन वेक्टर मिळणार आहे त्या नवीन वेक्टरची मॅग्निट्यूड पण सांगावं लागतं आणि त्याची डायरेक्शन देखील सांगावं लागेल. ओके, तर या ठिकाणी जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर एक्झाम्पल या ठिकाणी ओके, वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. सो दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स इनटू द मोमेंटम, परपेंडिक्युलर डिस्टन्स इनटू द मोमेंटम. तर याचा फॉर्म्युला असतो आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळतं. काय असतो हा, अँग्युलर मोमेंटम. तर या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशनसाठी आपण एक क्रॉस हे साइन यूज केलेलं आहे, म्हणून याला क्रॉस प्रोडक्ट देखील म्हटलं जातं. काय म्हणायचं, याला क्रॉस प्रोडक्ट म्हटलं जातं. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालं असेल की दोन वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन करण्याचं म्हणजे एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जेव्हा दुसऱ्या वेक्टर बरोबर आपण करतो तर आपल्याला दोन मेथड्स आहे. पहिल्या मेथडचा प्रोडक्ट जो आहे जर स्केलार क्वांटिटी मिळालं तर त्याला आपण स्केलार प्रोडक्ट म्हणलं, आणि मल्टिप्लिकेशनसाठी आपण डॉट यूज केलंय म्हणून आपण त्याला काय म्हणलं, डॉट प्रोडक्ट म्हणलं. एक्झाम्पल काय असेल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क. सो वर्क इज अ स्केलार क्वांटिटी. ओके, इन दिस केस जे दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्या मल्टिप्लिकेशनचा प्रोडक्ट कुठली क्वांटिटी मिळाली आपल्याला, वेक्टर फिजिकल क्वांटिटी मिळालेला आहे. म्हणजे या प्लेसला त्याचं मल्टिप्लिकेशनसाठी आपण क्रॉस साइन यूज केलेला आहे म्हणून आपल्याला काय म्हटलं, क्रॉस प्रोडक्ट म्हटलं. मग तुम्हाला जर या ठिकाणी एक्झाम्पल जर पाहिजे झालं, परपेंडिक्युलर डिस्टन्स इनटू द मोमेंटम, परपेंडिक्युलर डिस्टन्स इनटू द मोमेंटम मीन्स काय असतं, अँग्युलर मोमेंटम. तर या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल असेल, आपण याचा डिटेल स्टडी करणार आहोत. जस्ट मी तुमचा ह्याचा इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे, म्हणजे हे ट्रेलर आहे फक्त. वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन काय आहे, ट्रेलर आहे. आता आपण एक पिक्चर कम्प्लीट पिक्चर बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या पिक्चर जो आहे, कुठला पिक्चर आपण पहिला स्केलार क्वांटिटी, पहिला पार्ट कंप्लीट करूयात आणि दुसरा पार्ट कुठला असेल आपल्या ठिकाणी, वेक्टर क्वांटिटी असेल. ओके, सर आपण या ठिकाणी स्केलार प्रोडक्ट या ठिकाणी डिस्कस करूयात. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, आपण वेक्टरचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे आहे ते आपण सेम टाईपच्या वेक्टरचे करत होतो, पण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन जे आहे आपण डिफरंट टाईपच्या वेक्टरचं देखील करू शकतोय. हे केस आपण या ठिकाणी डिस्कस केलेले ऑलरेडी, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. ओके, देन आपण काय घेतो या ठिकाणी, स्केलार प्रोडक्ट, स्केलार प्रोडक्ट, स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर, स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. ओके, दोन वेक्टरचा कुठला प्रोडक्ट असेल, स्केलार प्रोडक्ट असेल. म्हणजे दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशनचा जो प्रोडक्ट मिळणार आहे ते स्केलार क्वांटिटी मिळत आहे म्हणून आपण त्याला स्केलार प्रोडक्ट म्हटलेलं आहे. ओके, जर या ठिकाणी स्केलारचा मराठीमधून जर मिनिंग पाहिला त्याला आपण अदिश राशी म्हणतोय, सॉरी तो स्केलार, हां अदिश राशी म्हणतोय, सॉरी हां अदिश राशी.
तर अदिश म्हणजे ज्यांना दिशा नसते. अदिश म्हणजे काय? दिश म्हणजे दिशा, ज्याला दिशा काही नसते त्याला काय म्हणतो आपण? स्केलार्स म्हटलेला आहे. आणि वेक्टरला माझ्या माहिती सदिश म्हणतात. सदिश म्हणजे दिशा ज्यांना असते त्यांना काय म्हणतो आपण या ठिकाणी? सदिश म्हणतोय. ओके, तर स्केलार प्रोडक्ट म्हणजे दोन वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला कुठली क्वांटिटी मिळालेली आहे? स्केलार क्वांटिटी मिळालेली आहे, पण आपल्याला स्केलार प्रोडक्ट म्हणलेला आहे, किंवा आपण काय म्हणतोय? डॉट प्रोडक्ट म्हणतोय. याला डॉट प्रोडक्ट कशामुळे म्हटलं आपण? कारण दोन वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपण ह्याचा यूज करतोय, डॉटचा यूज करतोय, म्हणून आपल्याला काय म्हटलेलं आहे? डॉट प्रोडक्ट म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा स्केलार प्रोडक्ट जो आहे त्याची डेफिनेशन काय सांगतो आपण या ठिकाणी बघूयात. ओके, तर डेफिनेशन या पद्धतीने सांगतो. डेफिनेशन ऑफ स्केलार प्रोडक्ट. ओके, सो स्केलार प्रोडक्ट of two vector, scalar product of two vector is defined as okay, product of is defined as the product म्हणजे मल्टिप्लिकेशन. कुणाचा प्रोडक्ट आहे? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर, product of magnitude of two vector and smaller cosine angle theta between two vectors. ओके, तर हा त्याचा डेफिनेशन पार्ट झालेला आहे. आता डेफिनेशन रट्टा मारायची गरज नाही आहे. आता डेफिनेशन या ठिकाणी मी तुम्हाला स्केलर प्रोडक्ट काय असतो एक्झॅक्टली समजून सांगतो. समजा पहिला वेक्टर दिलेला आहे वेक्टर ए, दुसरा वेक्टर दिलेला आहे वेक्टर बी, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि दोघांच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपण डॉट हे साइन यूज केलेलं आहे. ओके, म्हणून याला आपण काय म्हटलं? डॉट प्रोडक्ट म्हटलं. सो वेक्टर एचं आणि वेक्टर बीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे इज इक्वल टू द. तर स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज डिफाइंड ॲज काय सांगतोय? प्रोडक्ट घ्या. कुणाचा प्रोडक्ट आहे? मॅग्निट्यूडचा. कुणाच्या मॅग्निट्यूडचा? दोन वेक्टरच्या ज्या मॅग्निट्यूड आहेत, म्हणजे वेक्टर ए ची जर मॅग्निट्यूड आपण काढली तर किती घेतली? ए घेतला. वेक्टर बी ची मॅग्निट्यूड किती असेल? बी असेल. तर या दोन मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्या, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. ओके, ठीक आहे, केले तर ए इंटू द बी. सो दिस इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर. ओके, या दोन वेक्टरच्या या मॅग्निट्यूडचा काय घेतला आपण? प्रोडक्ट घेतला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट काय सांगतो? स्मॉलर कोसाइन अँगल बिटवीन देम. दोघांमधला स्मॉलर कोसाइन अँगल घ्या. आता स्मॉलर कोसाइन अँगल काय भानगड आहे? समजा हा वेक्टर ए दिलेला आहे आणि आपल्याला हा वेक्टर बी दिलेला आहे आणि या दोन वेक्टर मधला आपल्याला अँगल घ्यायचा आहे. आता या दोन वेक्टर मधला अँगल मी दोन प्रकारे मेजर करू शकतो. एक म्हणजे हा अँगल असेल आणि दुसरा म्हणजे हा अँगल असेल. म्हणजे हा पहिला अँगल या पद्धतीचा असेल, हा दुसरा अँगल असेल. मग हा पहिला अँगल कसा आहे? स्मॉलर अँगल आहे. हा दुसरा अँगल कसा आहे? लार्जर अँगल आहे. मग या ठिकाणी कुठला अँगल घ्यायचा आहे आपल्याला? स्मॉलर अँगल घ्यायचा आहे. कुठला अँगल आहे? स्मॉलर अँगल घ्यायचा आहे. तो स्मॉलर अँगल हा आहे. म्हणून मी या ठिकाणी या जो दोन वेक्टर आपण घेतले होते, वेक्टर ए अँड द वेक्टर बी, यांच्यामधला मी हा अँगल थिटा न कन्सिडर करता मी या दोघांमधला हा अँगल थिटा घेतला, हा स्मॉलर अँगल घेतलेला आहे. ओके, दोघांमधला स्मॉलर कुठला अँगल घ्यायचा आहे? पण तो कोसाइन म्हणजे क्वास अँगल घ्यायचा आहे. तो दोघांमधला आपण हा क्वास थिटा अँगल घेतला, याला म्हणलं आपण कोसाइन अँगल थिटा बिटवीन द टू वेक्टर. दोन वेक्टर मधला कुठला अँगल घेतला आपण? हा क्वास थिटा अँगल घेतलेला आहे. सो दिस इज द स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. खूप इझिएस्ट आहे. स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू द काय सांगतोय? दोघांचा जो डॉट प्रोडक्ट आहे, तो डॉट प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर. दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्या. ओके, ठीक आहे, घेतला. त्यानंतर दोघांमधला स्मॉलर कोसाइन अँगल घ्या. तर दोघांमधला आपण स्मॉलर कोसाइन म्हणजे कॉस थिटा अँगल घेतलेला आहे. तर याला म्हटलं जातं स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. मग स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर फक्त एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, एवढा वेक्टर म्हणजे वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू द ए बी कॉस थिटा. ही फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड आहे, इथं डायरेक्शन नाहीये. तर स्केलार प्रोडक्टची जर मला मॅग्निट्यूड विचारलात काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ स्केलार प्रोडक्ट जर म्हटलं तर मॅग्निट्यूड ऑफ स्केलार प्रोडक्ट असते मॅग्निट्यूड ऑफ स्केलार प्रोडक्ट
स्केलार प्रोडक्टची मॅग्निट्यूड जी असते, कारण स्केलार प्रोडक्टला डायरेक्शन नसते, हे स्केलार क्वांटिटी मिळालेली आहे, तर ए बी कॉस थिटा ही स्केलार प्रोडक्टची काय असतं, मॅग्निट्यूड असते. ही पूर्ण मॅग्निट्यूड झालेली आहे. ए बी कॉस थिटा पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि दोघांमधला कॉस थिटा हा स्मॉलर अँगल घ्यायचा. ऑलवेज स्केलार प्रोडक्टमध्ये जो अँगल असतो तो अँगल ऑलवेज काय असतो, कॉस थिटा आपण अँगल घेतो. तर या पद्धतीनं आपण या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्या मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला एक स्केलार क्वांटिटी मिळालं. इथे तुम्हाला डायरेक्शन मिळणार नाहीये, डायरेक्शन नाहीये. ओके, तर या स्केलार प्रोडक्टचा डेफिनेशन पार्ट झाल्यानंतर आपल्याला या स्केलार प्रोडक्टच्या काही कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायचे आहेत. ओके, सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रोडक्ट. स्केलार प्रोडक्ट. ओके, या स्केलार प्रोडक्टची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायचे आहेत. आपण एक एक कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी स्टडी करूया, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आयडिया होऊन जातं. ओके, हा जो स्केलार प्रोडक्ट आहे हा आणखीन एका गोष्टीसाठी इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे आपण या पद्धतीने देखील लिहिलं तर आपल्याला तो सेम इफेक्ट मिळणार आहे, सेम रिझल्ट मिळतो. तो काय असतो, मी या ठिकाणी अगोदर लिहितो. सगळ्यात पहिल्यांदा स्केलार प्रोडक्ट इक्विव्हॅलंट टू, स्केलार प्रोडक्ट हा कुणाला इक्विव्हॅलंट आहे बघा, स्केलार प्रोडक्ट इज इक्विव्हॅलंट टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर. ओके, इथं दोन वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणत नाही, कुठल्या पण एका वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणतो. हा जो स्केलार प्रोडक्ट आहे तो कुणाला इक्विव्हॅलंट आहे, ओके, कुणाला इक्विव्हॅलंट आहे, तो प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर. कुठल्याही एका वन वेक्टरची काय घ्यायचं, मॅग्निट्यूड घ्यायचं विथ हा प्रोडक्ट आहे, पण कुणाचा प्रोडक्ट आहे, कुठल्याही वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा कुणासोबत, ओके, मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट. कुणाची मॅग्निट्यूड आहे, त्या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड आहे. ओके, मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर in the direction of first vector. सेकंड जो वेक्टर आहे त्या सेकंड वेक्टरचा कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड घ्या, पण तो कॉम्पोनंट जो आहे तो कुणाच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे, जो आपण पहिला वेक्टर घेतलेला आहे त्या पहिल्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे. आता हे काय भानगड सांगितलं काहीच समजलं नाही, पण समजलं का, नाही समजलं. ओके, ठीक आहे, याला एक्सप्लेन करूयात आपण. याला एक्झॅक्टली काय सांगायचंय ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ओके, राईट, टेन्शन घेऊ नका. एक्झॅक्टली काय सांगतो थोडंसं केअरफुल या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, फ्री माइंडेड या ठिकाणी लक्षात दिला तर डेफिनेट तुम्हाला लक्षामध्ये येईल एक्झॅक्टली काय सांगायचे आपल्याला, काय नाही ते. बस बर्डन घेऊन टेन्शन घेऊन काही होणार नाही. इझिएस्ट आहे, याचा मिनिंग तुम्हाला सहज समजून जातो. जो आपल्या ठिकाणी स्केलर प्रोडक्ट काढलेला आहे ना, काय स्केलर प्रोडक्ट आपण काढलेला आहे, जर वेक्टर ए चं मल्टिप्लिकेशन वेक्टर बी बरोबर केलं तर त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्यायचा सरळ सरळ. वेक्टर ए ची मॅग्निट्यूड किती आहे, ए आहे, वेक्टर बी ची मॅग्निट्यूड किती आहे, बी आहे, आणि दोघांमधला कॉस थिटा अँगल घ्यायचा. हा जो स्केलर प्रोडक्ट आहे तो कुणाच्या इक्विव्हॅलंट आहे सांगितलं आपण, तर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की प्रोडक्ट घ्या, कुणाचा प्रोडक्ट आहे, जो पहिला वेक्टर आहे त्या पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड घ्या, आणि जो दुसरा वेक्टर आहे त्या दुसऱ्या वेक्टरचा कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड घ्या, पण तो कॉम्पोनंट जो आहे, आता तो वेक्टरला कॉम्पोनंट आपण फाइंड आउट केला, तो कॉम्पोनंट कुणाच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे, पहिल्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे. ओके, ठीक आहे. समजा या ठिकाणी आपण तो वेक्टर घेतलेला, हा वेक्टर ए दिलेला आपल्याला, हा सेकंड वेक्टर दिलेला, वेक्टर बी दिलेला आहे, आणि दोघांमधला स्मॉलर अँगल किती दिला आपल्याला, थिटा दिलेला आहे. आपण याचा डॉट प्रोडक्ट घेऊयात. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू द आता याच्याप्रमाणे चालूयात आपण. प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन आहे. चला मी मल्टिप्लिकेशन साठी दोन ब्रॅकेट काढले या ठिकाणी, इथे एक ब्रॅकेट, या ब्रॅकेट, दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आहे. कुणाचं मल्टिप्लिकेशन आहे, मॅग्निट्यूडचं, मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर. वन वेक्टर म्हणजे मी वेक्टर ए घेतला, ह्या वेक्टर ए ची मॅग्निट्यूड किती आहे तुम्ही पण सांगू शकता, किती असेल, ए आहे. यस, डेफिनेटली करेक्ट आहे. किती आहे ती, ए आहे. सेकंड काय सांगतोय, ओके ठीक आहे, पहिल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा, आणि दुसरं कुणाचा आहे अजून, मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट. ओके, अगोदर कॉम्पोनंट माहिती करून घ्यावं लागेल. तो कॉम्पोनंट काढायचा, त्या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड घ्यायची आहे, डायरेक्शन नाही आहे. ओके, ठीक आहे. कॉम्पोनंट
ऑफ अनदर वेक्टर. अनदर वेक्टर म्हणजे आता कोण राहिला आपला बी राहिलेला आहे. आपल्याला बीचा कॉम्पोनंट घ्यायचा आहे, पण तो कुणाच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे, पहिल्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे. ओके ठीक आहे. चला आता या वेक्टर बी चे मला कॉम्पोनंट्स काढायचे आहेत. मग मी काय केलं, आपल्याला माहिती आहे वेक्टर बी पासून मी या ठिकाणी वेक्टर ए वरती परपेंडिक्युलर, कारण की तो वेक्टर बी चा कॉम्पोनंट आपल्याला घ्यायचा आहे. कुणाच्या डायरेक्शन मध्ये घ्यायचा आहे, पहिला वेक्टर कोण आपला वेक्टर ए च्या डायरेक्शन मध्ये घ्यायचा आहे. मला या डायरेक्शनचा कॉम्पोनंट काढायचा आहे, म्हणून वेक्टर बी च्या टिप पासून डायरेक्ट परपेंडिक्युलर. आपल्याला रेझोल्युशन ऑफ वेक्टर माहिती आहे. बघा इथे रेझोल्युशन ऑफ वेक्टर मला करावं लागलं का नाही. हा वेक्टर ए आहे, मला वेक्टर बी चा कॉम्पोनंट घ्यायचा आहे, पण कुठल्या डायरेक्शन मधला घ्यायचा आहे, वेक्टर ए च्या डायरेक्शन मधला घ्यायचा आहे, वेक्टर ए च्या डायरेक्शन मधला घ्यायचा आहे. ओके घेऊया. तर इथून आपण वेक्टर ए च्या टिप पासून वेक्टर बी च्या टिप पासून वेक्टर ए वरती काय ड्रॉ केला, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, तर मला हा कॉम्पोनंट मिळाला. समजा हा वेक्टर ए च्या डायरेक्शन मध्ये कॉम्पोनंट आहे, तो मी या ठिकाणी वेक्टर B1 घेतला. मग या कॉम्पोनंटची ओके टाळला, कॉम्पोनंट काढला, फर्स्ट वेक्टरच्या डायरेक्शन मधला काढला, वेक्टर ई च्या डायरेक्शन मधला वेक्टर बी चा कॉम्पोनंट काढला. पण मला तो कॉम्पोनंट डायरेक्शन सहित घ्यायचा आहे का, नो. काय घ्यायचं आहे, त्या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड घ्यायची आहे. मग ह्याची मॅग्निट्यूड किती असते, तर आपल्याला माहिती आहे थिटाला ही कुठली साइड आहे, ऍडजसंट साइड आहे. मग ऍडजसंट साइड काय असतं, ऍडजसंट साइड ही कॉस थिटा असते. हा कोणाचा कॉम्पोनंट आहे, बी चा कॉम्पोनंट आहे, म्हणून मला या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड मिळाली बी कॉस थिटा. बघा आपण तिथं वेक्टर आर असा होता, वेक्टर आरचा हा RX कॉम्पोनंट काढला होता, त्याची मॅग्निट्यूड आपल्याला मिळाली होती आर कॉस थिटा. तिथं आर वेक्टर होता, इथं वेक्टर बी आहे, म्हणून इथं काय मिळालं आपल्याला बी कॉस थिटा. ओके, तर जो आपला सेकंड वेक्टर आहे, त्या सेकंड वेक्टरचा कॉम्पोनंट काढला, त्याची मॅग्निट्यूड घेतलं आणि ती कुणाच्या डायरेक्शन मध्ये आहे, बघा पहिल्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये आहे. मग तो कॉम्पोनंट किती मिळाला मला, बी कॉस थिटा. म्हणजे आपल्याला वेक्टर ए डॉट वेक्टर बी मिळेल ए बी कॉस थिटा, ए बी कॉस थिटा. संपलं. आहे का इक्विव्हॅलंट, ए बी कॉस थिटा, ए बी कॉस थिटा. म्हणजे तुम्ही असं घेतलं तरी काय फरक पडला का, अजिबात काही फरक पडला नाही. म्हणजे असं जेवलात काय आणि असं जेवलात काय, आता हात जात नाही तो भाग वेगळा, पण जेवलात तुम्ही. तर फायनल तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला, दोन्ही केसमध्ये सेम रिझल्ट मिळत आहे, रिझल्टमध्ये काही चेंज नाही आहे. ओके, तेच मी या ठिकाणी लिहिलेलं आहे की स्केलर प्रोडक्ट जो आहे आल्याला तो इक्विव्हॅलंट आहे. कुणाला इक्विव्हॅलंट आहे, तर तो इक्विव्हॅलंट आहे प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट कुणाचा प्रोडक्ट आहे, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर. बघितलेलं आहे, मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर म्हणा, अँड किंवा ह्याचा प्रोडक्ट कुणाबरोबर आहे, विथ. हा कोण आहे, कॉम्पोनंट आहे. कुणाचा कॉम्पोनंट आहे, दुसऱ्या वेक्टरचा कॉम्पोनंट आहे. इथं दिलं बघा, मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर. पण हा बी कॉस थिटा कुणाच्या डायरेक्शन मध्ये आहे, इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. ते फक्त इथं आपण लिहिलेलं आहे. ओके, स्टेटमेंट आपण फक्त या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके राईट. आता याला आपण समजा मला दुसऱ्या प्रकारे घ्यायचं आहे, तर दुसऱ्या प्रकारे जर मी घेतलं तर मला एक्झॅक्टली काय मिळतं आपण या ठिकाणी बघूयात. तर हा आपला वेक्टर ए घेतलेला आहे ॲज इट इज, हा वेक्टर बी आहे, दोघांमधला अँगल किती आहे, थिटा आहे. समजा मी अगोदर वेक्टर बी घेतला, त्यानंतर वेक्टर ए घेतला, किंवा आपण ॲज इट इज ठेवलं वेक्टर ए डॉट वेक्टर बी घेतलं, तर आपल्याला सांगितलं की प्रोडक्ट आहे मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर, कुठलाही वन वेक्टरचा. समजा मी आता वेक्टर बी ए ची मॅग्निट्यूड न घेता वेक्टर बी ची मॅग्निट्यूड घेतलं. वन वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणतो ना, इथं आपण ए ची घेतलं होतं, आता बी ची घेऊयात. मग आता कॉम्पोनंट कोणाचा घ्यायचा, आता त्या प्लेसला आता वेक्टर ए चा कॉम्पोनंट घ्यायचा, पण कुणाच्या डायरेक्शन मध्ये घ्यायचा, आता बी च्या डायरेक्शन मधला घेऊयात. कारण की आपण वेक्टर बी ची मॅग्निट्यूड घेतला म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी काय असला पाहिजे, कॉम्पोनंट असला पाहिजे. ओके, कॉम्पोनंट मी या ठिकाणी कंप्लीट लिहितो अगोदर. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. वेक्टर बी ची काय घेतलं, मॅग्निट्यूड इनटू मॅग्निट्यूड ऑफ कुणाची मॅग्निट्यूड आहे, कॉम्पोनंट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ वेक्टर ए इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर बी. ओके, या पद्धतीने आपल्याला करायचं आहे, तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी, तर आपल्याला वेक्टर ए डॉट वेक्टर बी मिळेल. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू द वेक्टर बी ची मॅग्निट्यूड किती आहे, तर बी आहे. काय घ्यायचं आपल्याला, कॉम्पोनंट काढायचा आहे. कोणाचा कॉम्पोनंट काढायचा, वेक्टर ए चा, पण कुठल्या डायरेक्शन मधला, वेक्टर बी च्या. मग तुम्ही काय केलं, या वेक्टर ए च्या टिप पासून वेक्टर बी वरती परपेंडिक्युलर टाकलात.
रेझोल्युशन ऑफ वेक्टर केला, वेक्टर ए चे कॉम्पोनंट काढण्यासाठी आपण काय ड्रॉ केला, मला बीच्या डायरेक्शन मधला कॉम्पोनंट पाहिजे वेक्टर ए चा, म्हणून आपण वेक्टर बी वरती परपेंडिक्युलर काढला. जसं वेक्टर आर चा अलॉंग द एक्स ऍक्सिस कॉम्पोनंट काढायचा असेल तर वेक्टर ए च्या टिप वेक्टर आर च्या टिप पासून आपण एक्स ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकत होतो. सिमिलरली वेक्टर ए च्या टिप पासून या वेक्टर बी वरती काय ड्रॉ केला, आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर आपला हा वेक्टर बी आहे, तर मला हा कॉम्पोनंट मिळाला वेक्टर ए चा. ही थिटाला कुठली साईड आहे, ऍडजस्टंट साईड आहे. ऍडजस्टंट साईड काय असते, कॉस थिटा. हा ए चा कॉम्पोनंट मिळाला वेक्टर ए चा, या डायरेक्शन मधला कॉम्पोनंट आहे, त्याची मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही आहे. ए बी ए कॉस थिटा ही त्याची काय मॅग्निट्यूड आहे. मग ती आपल्याला किती मिळाली, ए कॉस थिटा. म्हणजे वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू द ए बी कॉस थिटा. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने केलात तर चालेल. म्हणजे मी याची डेफिनेशन असं देखील करू शकतोय, मला अशी डेफिनेशन नको आहे, मी या पद्धतीने डेफिनेशन करू शकतोय. ही डेफिनेशन काय सांगितलं, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज डिफाइन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर, दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्या, अँड द स्मॉलर कोसाइन अँगल थिटा बिटवीन देम. दोघांमधला कुठला अँगल आहे, कॉस अँगल आहे दोघांमधला, या पद्धतीने आपण लिहिला. मी त्याची डेफिनेशन या पद्धतीने केलं, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज डिफाइन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ कुणाचा प्रोडक्ट आहे, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर and magnitude of the second vector, magnitude of the component of the second vector, but in the direction of the first vector. मी आपण देखील ते डेफिनेशन करू शकतोय. म्हणजे हा स्केलर प्रोडक्ट याला कसा असतो, इक्विव्हॅलंट असतो. आय होप तुमच्या डोक्यामध्ये गेलेला असेल बऱ्यापैकी. ओके, तरी पहिली कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेला आहे, या दोन्ही केसमध्ये तुम्हाला ठिकाणी मी डिस्कस करून सांगितलेला आहे. तर हा जो या केसमध्ये आपण वेक्टर बी चा कॉम्पोनंट काढला होता वेक्टर ए च्या डायरेक्शन मध्ये, तर या ठिकाणी आपण वेक्टर ए चा कॉम्पोनंट काढला वेक्टर बी च्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने केला तर ऑलवेज तुम्हाला काय मिळतो, हा स्केलर प्रोडक्ट मिळतो किंवा तुम्हाला डॉट प्रोडक्ट मिळतो. ओके.